आज सगळ्या लोकप्रतिनिधींना मतदारांना घेऊन आपण सोबत आलेला आहात. कॅम्पमध्ये किती सगळे नगरसेवक होते, मतदार होते आणि काय मला वाटतं भाजप, सेना, राष्ट्रवादीचे 100% जे मतदार आहेत, नगरसेवक आहेत, ते सगळे एका ठिकाणी सोबत होते. आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे याला सुरुवात झालेली आहे आणि सगळे एकत्रितपणे मतदानाला या ठिकाणी आता येत आहेत. एक बस आली, दुसरी बस आली, दुसऱ्या गाड्या मागे आहेत आणि मला वाटतं एका तासाभरामध्ये सर्वच मतदार या ठिकाणी पोहोचून 3-3:30 वाजेपर्यंत, 3:15 वाजेपर्यंत सर्व मतदान 100% हे आमचं पूर्ण होईल. जवळपास भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही 450च्या जवळपास आहोत. 470-80च्या जवळपास आम्ही त्या ठिकाणी आहोत. त्यामुळे स्पष्ट बहुमत आमचं आहे आणि इथे कुठली तर लढाई नाही आहे. या ठिकाणी दोन्ही उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. स्वतः आज सकाळी पण गीतेबद्दल काही संभ्रम पसरत आलेला होता. त्यांनी तो क्लिअर केलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून. सगळ्या नगरसेवकांसमोर त्यांनी भाषण केलं. वहिनींनी, आमच्या गीते वहिनींनी त्यांनी सांगितलं, गणेश गीते, गोकुळ गीते यांनी सांगितलं की मला मतदान करू नका, मी उमेदवार नाही आहे, दराडेंनाच मतदान करा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता इथे कुठलाही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. भाऊ, पण ही अशी निवडणूक आहे, तुमच्यासारख्या मोठ्या मंत्र्यांना, नगरसेवकांना घेऊन इथे यावं लागतं आहे. ही वेळ का बरं येते? म्हणजे नाही, वेळ नाही. निवडणूक असली तर कुठली असली तर आम्ही ती सिरियसच घेतो, गांभीर्यानेच घेतो. कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही थोडंसंही ढील त्या ठिकाणी देत नाही. तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत, निवडणूक छोटी असो, मोठी असो, सहकार क्षेत्रातली असो, शेवटी कार्यकर्त्यांसाठी आम्हालासुद्धा यावं लागेल. नंतर कार्यकर्ते आमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतील. आम्ही 7-7-8 वेळा निवडून यायचं आणि कार्यकर्त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडायचं, ही आमच्याकडे पद्धत नाही. ती पद्धत ज्यांच्याकडे, त्यांची आज काय परिस्थिती झाली आपण बघतात. नाही, पण आपल्याच मतदारांवर, आपल्याच नगरसेवकांवर आपला विश्वास नाही, हेच यामधनं अभिप्राय. असं अजिबात नाही आहे. कुठला विश्वासाविषयाचा प्रश्नच नाही आहे. तुम्ही मतदान उद्या पडेल, परवा पडेल, त्यावेळेला काउंटिंग होईल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की किती मोठ्या संख्येमध्ये आम्हाला या ठिकाणी मतदान झालेलं आहे. जेवढी आमची संख्या आहे त्यापेक्षाही जास्त मतदान आम्हाला या ठिकाणी होणार आहे. पण शेवटी काळजी घ्यावी लागते. ही निवडणूक आहे. मी तेच सांगतो आपल्याला की आमच्या वेळेला जसे कार्यकर्ते रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पळतात, जागरण करतात, न झोपता काम करतात शेवटचे 2-4 दिवस, तर मग आम्ही एखाद दिवस थोडंसं त्यांना भेटलो जाऊन, तर त्यात वावगं काय? मला वाटतं त्यात काही चुकीचं नाही. कारण हे शेवटी कार्यकर्ते पुढे पक्षाचं काम हेच करणार आहेत. प्रत्येक लोकसभा, विधानसभा, सगळ्या निवडणुका, महानगरपालिकेमध्ये हेच कार्यकर्ते काम करणार आहेत. त्यांनाही वाटलं पाहिजे की आम्ही नेत्यांसाठी, पक्षासाठी एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतो, तर ते आमच्यासाठी घेत आहेत. मला वाटतं हे काही चुकीचं असं वाटत नाही मला याच्यामध्ये. नुसतं जाऊन भेटणं आणि तिथे जाऊन नगरसेवकांना ताकीद देणं, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिंदे साहेबांचा तिथे त्रागा देखील झाला. नाही, त्रागा नाही. काही गोष्टी अफवा पसरवल्या जातात, काही सोशल मीडियावर बोललं जातं, कोणाबद्दल तरी कोणीतरी काहीतरी सांगतं जाऊन, त्यामुळे मग बोलावं लागतं. थोडं कडक शब्द दोन बोलावे लागतात. मी पुन्हा सांगेल की त्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. भाऊ, या सगळ्या दरम्यान गणेश गीते यांनी असं एक मुद्दा हो, कोणी राडा करायला सुद्धा तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात. पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही. तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात. आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात. कुठे काय राहिलं तुमचं? आणि तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून जे बस सगळं आपली बडबड सुरू करतात. त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोकसुद्धा वैतागलेत. खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले आहेत आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवकसुद्धा तुम्हाला आता जय महाराष्ट्र करतील. दुसरा भाग मी म्हणणार नाही, पण लोकच राहायला तयार नाही त्या ठिकाणी. वाऱ्यावर सोडून दिलं लोकांना त्यांनी. कोणी कुणाला भेटत नाही, कोणी कोणाचं ऐकून घेत नाही. नुसते जाण्याचे वारं सुद्धा सुटलं, कुठेतरी नुसतं बोललं तरी पण ज्याला जायचं रे जा, आम्हाला गरज नाही. हे अशी कुठे पक्ष चालवण्याची पद्धत असते? मागच्या विधानसभेच्या वेळेला सुद्धा मी बघितलं, यांनी सांगितलं ज्याला जायचं त्याने जावं, बिलकुल थांबू नये, जा. गेले लोक निघून, हे बसले हात चोळत. आता खास दीर्घाच्या वेळेला परवा असंच झालं, ज्यांना जायचं रे निघून जा, निघून जातं चालले लोक. लोकांना कुठे तुमच्याकडे थांबायचं आहे तुमची बडबड ऐकायला? पण भाऊ, या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून भाजपनं पाठबळ दिलं. निश्चित राऊतामुळेच जास्त. मी तर प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे, प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेला, की बाबा या माणसाला आवरा उद्धवजी, अन्यथा तुमचं काही राहणार नाही. खरं म्हणजे ज्यावेळेला उद्धवजी आम्हाला सोडून गेले, औट घटकेचे राज्याचे झाले, 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेलाच मी म्हटलं की तुम्ही
हा ह्युमन बॉम्ब आहे. तुम्ही आता बॉम्बच बांधून घेतला गळ्यामध्ये. तुम्ही हे करायचं नव्हतं. जर तुम्हाला लांब चालायचं होतं तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं अंतर चाललात आणि थांबून गेलात. झालं काय शेवटी? तुम्ही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात, त्यांचे गुणगान गात बसलात, तुमची सगळी वोट बँकच गेली. त्यामुळे महापालिकेत काय झालं, नगरपालिकांमध्ये काय झालं, विधानसभेमध्ये काय परिस्थिती झाली तुमची? अतिशय दयनीय परिस्थिती झाली त्यांची. आणि या पुढच्या काळामध्ये अजून त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे. 17 जागा आहेत, आता 17पैकी एकही जागा विरोधकांना या ठिकाणी मिळणार नाही. भाऊ, हे जे खासदार ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे 6 जण गेले, त्यांनी ज्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की शिवसेना जी ठाकरेंची आहे ती काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं ही सगळी घडामोड घडलेली आहेत, अशा स्वरूपाचं त्यांनी कारण दिलं. आता मी तेच सांगितलं की यांचा जो सगळा ऱ्हास होत चालला त्याचं कारण काय आहे? तर हे आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. आधी पवार साहेबांचं गुणगान करता करता राऊत थकत नव्हते, आता ते राहुल गांधींचं करतायत, दुसरं काहीच बोलत नाही. यांना पंतप्रधान करा, हेच लायक आहेत. मग पंतप्रधान मोदीजींबद्दल वाटेल तसं बोलायचं, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याबद्दल आवारवाच्य बोलायचं, इलेक्शन कमिशन आहेत त्यांना शिव्या घालायच्या, त्यांना जे वाईट वाटलं त्यांना सगळ्यांना शिव्या घालायच्या. काल तर खासदारांबद्दल इतके अपशब्द वापरले की तुम्ही ते दाखवले पण नाही. म्हणजे हे कुठलं राजकारण आहे? हा कुठला पक्ष आहे? आणि म्हणून मला वाटतं आता लोक यांना पूर्ण वैतागलेले आहेत. यांना आता कोणी स्वीकारायला तयार नाहीत. जे आहेत ते सुद्धा चाललेले आहेत. त्यामुळे त्यांनी म्हटलं आता राडा होईल, काढा होईल, काही नाही. तुमच्याकडे आता राडा करायला सुद्धा माणसं शिल्लक नाही आहेत. कोणी शिल्लक नाही तुमच्याकडे. ते गेले ते दिवस जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता, बाळासाहेबांची आयडिओलॉजी होती, त्यांच्या तत्वाला तुम्ही चालत होतात. आता तुमचं काही झालं, आता तुम्ही काँग्रेसमध्ये झालेला आहात. काही दिवसांनी राऊतच म्हणतील की आता आपणही काँग्रेसमध्ये चला, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. भाऊ, पण ताकद वाढलेली आहे. शिंदे सेनेचे खासदार आता राज्यामध्ये भाजपपेक्षा जास्त झालेले, कुठेतरी ताकद वाढलेली. ठीक आहे, आनंद आहे ना आम्हाला. शेवटी महायुतीमध्ये मोदीजींचे हात बळकट होत आहेत. वरती लोकसभेमध्ये आमचं स्पष्ट बहुमत झालेलं आहे. आता आपण बघितलं पश्चिम बंगालमधून खासदार आलेत, इथे आता असं खासदार वाढलेत. त्यामुळे आमची संख्या आता मोठी झालेली आहे वरती. शेवटी लोकसभेमध्ये किंवा देश चालवताना आम्हाला स्पष्ट बहुमताची गरज आहेच आणि आता ते सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला आनंद आहे. शेवटी शिंदेसाहेब आमचे मित्र आहेत, मित्रपक्षातले आहेत, तिथे आम्हाला त्यात वाईट वाटायचं कारणच नाही. शिंदे साहेबांना ऑपरेशन टायगर होणार ही कुणकुण लागलेली होती, राजाभाऊ वाजे यांनी सांगितलेलं होतं वरपर्यंत, मात्र तरी ते थोपवू शकले नाही. काय वाटतं तुम्हाला, अपयशी ठरले? मात्र त्यांना गरजच नाही आहे. ते त्यांना नुसती कुणकुण हवा लागली तरी पण ते म्हणतात ज्यांना जायचं ते जा, म्हणजे तेच लोकांना मोकळं सोडतायत. विधानसभेला सुद्धा त्यांनी तेच केलं, ज्यांना जायचं त्यांनी जा, आम्ही कोणाला थांबवणार नाही. अरे हा कुठला पक्ष आहे? मी तेच म्हणतोय, तुम्ही कसा पक्ष चालवतात? तुम्ही त्या संजय राऊताच्या म्हणण्यावर चालतात. तेच आधी म्हणतात विधानसभेला ज्यांना जायचं जा. कसे लोक थांबतील? लोकांना गरज नाही अशी. लोकांना फील्डवर काम करायचं आहे, लोकांना कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, त्यांचे मतदार सांभाळायचे आहेत. तुम्ही कोणाला भेटणार नाही, बोलणार नाही, कोणी नाराजी व्यक्त केली तर जा तू निघून. त्यामुळे आता हे सगळे त्याला दिवस आलेत. हे बघा, कुठल्याही निवडणुका असू द्या, काही झालं की त्यांना कारण लागतं. एक तर मग त्या मतदान बोगस झालं, मतपेट्या बदलून टाकल्या, मतपत्रिकेवर घ्या, पैसे वाटले, ईडीचा प्रभाव आहे, पोलिसांचा प्रभाव आहे. हे एक सरळ चाललेलं आहे त्यांचं. हे त्यांच्याशिवाय त्यांना काही कारण शिल्लकच राहिलेले नाही. आता पैसे वाटले, आता तुम्हीच लोकांना म्हणता ज्याला जायचं असेल ते जा. लोक कशाला थांबतील? आता कशाला पैसे सांगता तुम्ही आम्हाला? तुम्ही सांगता कशाला पैशाचं कारण? तुम्हीच लोकांना हाकलून देता पक्षातून, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे कारणं आहेत. प्रत्येक वेळेला ते कारणं शोधतात. बंगालमध्ये पण इलेक्शन हारलं होतं, तिथे पण त्यांनी कारण काढलं. अरे पण तिथे लोकांनी किती स्पष्ट नाकारलेलं आहे. आता तर त्या दीदींबरोबर कोणी शिल्लकही राहिलेलं नाही आहे, तरी पण तिथे पण प्रभाव वापरला. असा त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. तुमची बडबड आता बंद करा. लोक तुमच्याबरोबर तर राहायला तयार नाहीत. अच्छा, आता मला ते काही तांत्रिक एवढी बाब माहीत नाही मला, की मी काही त्यातला कायदेतज्ञ नाही आहे. पण मला वाटतं काही होणार नाही. मागच्या काळामध्ये सुद्धा आमदार गेले त्यावेळेला त्यांनी खूप गाजावाजा केला, घाबरवण्याचा प्रयत्न केला. हे लोकांना घाबरवण्यासाठी चाललेलं आहे. एकीकडे म्हणायचं जा आणि लगेच दुसरीकडे मग आम्ही कायदेशीर कारवाई करू. मग कशाला करतात? पण तेव्हा सांगायचं जाऊ नका म्हणून, त्यांना समजवायचं, 2 गोष्टी प्रेमाने बोलायच्या. पण त्यांना ते अजिबात चालत नाही. लोकांना दम भरायचा
हाकलून द्यायचं, जा म्हणायचं आणि गेल्यावर म्हणतं मग आता आम्ही बघतो तुम्ही कसे जाताय म्हणून. त्याला काय अर्थ आहे? नाही, पण भाजप ही सगळी फोडाफोडी करते, भाजप ही सगळी फोडाफोडी करते असा आरोप विरोधक सगळेच करत आहेत. तुम्हाला तुमचे खासदार निवडून आणू शकत नाही तुम्ही आणि म्हणून इतर पक्ष फोडतायत, मग ते टीएमसी असो किंवा शिवसेना असो. मला नाही वाटत. म्हणजे तुम्हाला लोक काय म्हणतायत काय नाही, म्हणजे विरोधक काय म्हणतायत, विरोधक तेच बोलणार आहेत. विरोधक आमच्या नावाने सगळा गाजर करणार आहेत, आपल्याला कल्पना आहे. पण आम्हाला गरज नाही. आता तुम्हीच लोकांना हाकलून द्यायला लागलेले आहात. मी वारंवार तेच सांगतोय. हेच म्हणतायत की आम्हाला गरज नाही, तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा. लोक कशाला थांबतील इथे? आणि लोकांना ज्या पद्धतीने तुम्ही वागणूक देत आहात मातोश्रीवरून, लोकांना आता ते चालत नाही. लोकांना आता मतं पाहिजे असतात. लोकांची खाली काम करावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, संपर्क लागतो आणि हे वरती ऐकून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे लोकांनाही वाटतं की चला मुख्य प्रवाह आता बंद जाऊ, यांच्या नादी कशाला लागतायत. आणि सकाळपासून जी सगळी बडबड चालते तुमची, मी सांगितलं आधीच की या माणसामुळे सगळा पक्ष शिल्लक राहणार नाही. हा एकटा माणूस पुरेसा आहे पक्ष संपवायला. भाजपची गरज नाही, शिवसेनेची शिंदे गटाची गरज नाही, कोणाचीच गरज नाही यांना. एक माणूस पूर्ण आहे, एक माणूस की तो सगळा पक्ष रसतळाला नेईल. उद्या वर्धापन दिन आहे भाऊ शिवसेनेचा, दोन्ही शिवसेना साजरा करणार आहे. हो. तुमच्या माध्यमातून दोन शिवसेनांना दोन नेमके काय सल्ले? काय माझे कोणालाच काही सल्ले नाही. मला राऊतांना तर खूप शुभेच्छा आहेत माझ्या, की बा त्यांनी असंच त्यांचं काम चालू ठेवावं, म्हणजे आमचं काम सोपं होत राहतं. खरं सांगतो मी आपल्याला. आणि शिंदे साहेबांची शिवसेना ती दिवसेंदिवस वाढतेच आहे, त्यांना तर आमच्या शुभेच्छाच आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत. त्यांनी अजून शिवसेना वाढवावी, राहिली शिल्लरी उवाठा हे पण त्यांच्यासोबत जावी, जेणेकरून त्यांचे काही कामं होतील त्या लोकांच्या बिचाऱ्यांचे. नाहीतर ते नुसते वाऱ्यावरच आहेत. नाशिकचे खासदार नाही गेले तुम्ही? काय नाशिकचे खासदार हां ते गेले नाहीत म्हटलं. हां ते गेले नाही. मला ते आश्चर्य वाटलं खरं म्हणजे. ते राजाभाऊ अजय असं म्हणाले की स्थानिक पातळीवर त्रास दिला जातो, कुंभमेळ्याच्या बैठकांना बोलवलं जात नाही, निमंत्रण दिलं जात नाही, टाळलं जातं, निधी दिला जात नाही, असं त्यांनी आरोप केला. निश्चित भेटतो मी त्यांना, काय त्यांचे कामं गिमत विचारतो मी त्यांना. अपमानित करतात तुम्ही त्यांना. नाही नाही, माझा त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. त्यांना माझ्याबद्दल विचारा आपण. नाही, माझे तुम्ही त्यांचे खूप म्हणजे चांगले संबंध आहेत. शासन. नाही तसं जर त्यांच्या मनात काही किंतु परंतु असेल तर मी सगळ्या त्यांच्या शंका दूर करेल नक्की. तुम्ही कुंभमेळा मंत्री आहात, ते जे म्हणणं आहे की बैठकांनाच बोलवत नाही मला. नाही तसं कुठल्या आमदार जिथे अपेक्षित आहेत तिथे सगळ्यांना बोलवतो आपण. पण कुठे आमदारच अपेक्षित नाही, कुठले दोघे तिघे मंत्री अपेक्षित नाही, तिथे खासदार पण अपेक्षित नसतात मला वाटतं. आता मंत्री इथे 4-4 मंत्री तुम्ही बघतात, काही छोट्या मोठ्या बैठकी असतात त्या ठिकाणी नाही बोलवलं जात कुणालाच. कुंभमेळा मंत्री म्हणून मीच असतो त्या ठिकाणी. पण जिथे आवश्यक आहे, ज्या शासकीय समित्या आहेत त्यांच्यावर त्याची नावं आहेत, त्यांच्यावर मी त्यांना बोलवतोच. असतात ते हजर. पण त्या उपरही त्यांचे काही अडचणी असतील तर मी समजून घेईल नक्की. भेटणार तुम्ही? कशासाठी भेटणार? भेटणार कशासाठी? नाही का गेले नाही म्हणून नाही, पण त्यांच्या कशा अडचणी असतील किंवा मला विश्वासात घेत नाही, बोलवत नाही कुंभमेळा मंत्री, तर मी निश्चित त्यांना लवकरच भेट घेईल त्यांची आणि त्यांच्या शंका कुशंका ते सगळ्या दूर करेल. त्यांचं समाधान होईल असं त्या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलेल. भाऊ सदावर्ती वकील आले होते, त्या सरस्वती नगर संदर्भात आंदोलन केलं आणि शांतीनगर आणि अनेक आरोप केले आहे प्रशासनावरती, झोपडपट्टी आणि उदय सामंतांवर DMIDC ला देण्यात आली. मुळात ती जी जमीन होती ती गायरान जमीन होती. अशी गायरान जमीन हस्तांतरित करता येईल. नाही मला या संदर्भात तुम्ही आता सांगतात मला कल्पना नाही. मी निश्चित त्या संदर्भात माहिती घेतो, कलेक्टरना जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो, नंतर मी याच्याकडे बोलेल. कारण मला अजिबात माहिती नाही या संदर्भात. साधू महंत शस्त्र परवाने मागताय. कोण? साधू महंत हां दोन रिक्वेस्ट आलेले आहेत. हां एवढी वेळ काय आहे? पण त्यांच्याकडे शस्त्र असतातच सगळे, तलवारी असतात, भाले बर्च्या सगळे. बंदूक पाहिजे. मी विचारतो कोणी मागितले मला माहित नाही. मी आता संध्याकाळी हरिगिरीजी महाराजांना भेटायला जातोच आहे, सर्व महंतांना भेटतोय. मी त्यांना विचारतो बाबा काय गरज आहे, कशासाठी पाहिजे, मग विचार करू त्याला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.